रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी दिलीप तावरे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर आपण आज अशा एका प्लॉटवर आलोय. तर आधी आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि नंतर जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. माझं नाव शोन नंदकुमार कोकरे, गाव पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर आज हा व्हिडिओ पाहून तुम्हाला शेतकरी मित्रांनो हा प्रश्न पडला असेल, हा ऊस आहे का बांबूची शेती आहे, वेगळं वाटेल. पण आज अशी परिस्थिती, हा प्लॉट आहे ना 15/7/2025. तर आपण त्या शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ की बाबा काय वापरले त्यांनी, कसं वापरले, काय रिझल्ट बसला त्यांना. ही लागण 86-032 आहे. 15/7/2025 लागण आहे. ह्याच्या आधी ह्या प्लॉटमध्ये टोमॅटो होतं. टोमॅटो पीक चालू असतानाच मी हे साईडला टिपर दाबलं. त्याच्यानंतर टोमॅटोलासुद्धा रामा ॲग्रोटेकचे सगळे प्रोडक्ट वापरले होते मी. आणि आत्ता ह्याला उसालासुद्धा ड्रिंचिंगपासनं 7.5 महिन्याचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता आता कसं काय ते रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरून हा आत्तापर्यंत इथपर्यंत आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ऊस शेती परवडण्यासारखी आहे. फक्त त्याला आपण थोडंसं लक्ष देऊन आपलं कष्ट करून करण्याचं आहे. आता ह्या प्लॉटमध्ये माझे 32 सारे आहेत. 32 मी प्रत्येक सरीपासनं 2-1-2-1-2 सरी आड, मला ह्या प्रत्येक सरीला किती संख्या आहे ऊसाची मी स्वतः मोजलेली आहे संख्या ही. तर सरासरी 1450-1500ची मला संख्या भेटते म्हणजे सरीच्या लांबीला. आणि आता त्याच्यात प्लसमध्ये आता मी पाचट काढली आहे मागच्या 8-10 दिवसापूर्वी. आता वॉटरशूटची तुम्ही ग्रोथ बघू शकता. हे सगळे निघालेले वॉटरशूट नवीन वॉटरशूट आहेत हे. आणि प्रत्येक बॅचाडाला मला म्हणजे सरासरी 2-3-4 वॉटरशूट सापडतील ही गणित आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन एकरी 50,000 ऊस कारखान्याला घालवायचं असं माझं उद्दिष्ट आहे. आणि आजच्याच ह्या आता 7व्या-7.5व्या महिन्यातच ऊसाची जर तुम्ही जाडी बघितली जाडी, तर आत्ताच हा ऊस मोजला तर कमीत कमी 1.25 किलो 1.5 किलोच्या प्लस ऊस हा जाऊ शकतो. 1600-1700 ग्रॅमपर्यंत ऊस माझा भरू शकतो. माझं टार्गेट आहे 2.5-3 किलोपर्यंत एक माझा ऊस न्यायचा असं माझं टार्गेट आहे. हा ऊस 15/7ची लागण असल्यामुळे 15 नोव्हेंबरच्या आसपास तुटेल असं मला अपेक्षा आहे. 15 नोव्हेंबर 2026च्या आसपास ह्याला तोड बसली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांचा काय म्हणजे शेतकऱ्यांचा आज असा उद्देश आहे की बाबा ऊसाची शेती परवडत नाही. तर असे तरुण तडफदार शेतकरी शौन कोकरे म्हणून आहेत. त्यांची ही ऊसाची शेती जर बघितली आज तर डोळे दिपण्यासारखे. पण त्याला एक असं कारण आहे की त्यांनी फक्त रामा ॲग्रोटेकच्या प्लॉटवरती हा प्लॉट आणला आहे. ह्याच्या अगोदर कलिंगडाचा प्लॉट होता. कलिंगडात नंतर त्यांनी टोमॅटो लावलं. टोमॅटोत हा ऊसाची लागवड केली आम्ही. तर ह्या 3 पिकाला आम्ही पूर्ण रामा ॲग्रोटेक शेड्यूल वापरलं होतं. तर त्याची आज ही परिस्थिती अशी दिसली. कांड्यांची लांबी, कांड्यांची साईज 7 महिन्यात 12 कांड्या वाढल्यात. आज जर थंडीमुळं अवस्था बघितली तर प्रत्येक ऊसाच्या प्लॉटवरती तांबेरा, करप्या असं प्रमाण आहे. तर आज बघा ह्या प्लॉटवरती गुंजभर सुद्धा तांबेरा, करप्याचा प्रादुर्भाव नाही, कारण ह्यांनी पूर्ण रामा ॲग्रोटेक शेड्यूल वापरले. तर त्यांनी 19/1/2026ला आपलं ही ऊस स्पेशल बांधणीच्या नंतर दिलतंय. म्हणजे आज 29 दिवस झालं. 29 दिवसात त्यांनी ही टेप लावून ठेवला होता. तर एवढी साईज वाढली. ही चिकटपट्टी बघा आणि इथून पुढं वर कांड्या वाढल्यात. तर 29 दिवस झाल्यात. 1, 2, 3 आणि
जवळपास 4 कांड्या वाढल्यात, 1 2 3 4 आणि वाड्यातली 5वी कांडी. तर 29 दिवसात ह्याची एवढ्या कांड्या वाढल्यात. तर तुम्ही कुणी बी येऊन बघू शकता हा प्लॉट. पंधरे सोनकसवाडी रोडवरती आहे. शौन कोकरे म्हणून आहेत, अगदी तरुण तडफदार शेतकरी, पूर्ण 65 काढली प्लॉटची आणि अशी निगा राखली आणि पूर्ण रामागडची प्रोडक्ट वापरलेत. तर ह्याला पहिल्यांदा आपण स्टीम ग्रो रूट मॅजिक दिलं तर फुटव्यासाठी. लागवड झाली की स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक दिलं, नंतर फुटव्यासाठी नॅनोशक्ती आणि रूट मॅजिक दिलं. तर फुटवे चांगल्या प्रमाणात निघले, भरपूर निघले. आज ह्या प्लॉटवरती 1.25 एकरामध्ये 54,000 ऊसांची संख्या त्यांनी असं कॅल्क्युलेशन केलंय. तर हा प्लॉट आपण 100च्या पुढे नेऊ शकतो. पूर्ण आम्ही शेड्यूल करणार आहे रामागड प्लॉटवरती. तर आपण परत 3 महिन्यांनी घेणार आहे. मे मध्ये आपण परत एक शूटिंग घेणार आहे. तर परत आपण पूर्ण शेड्यूल प्रत्येक महिन्याला हा ऊस स्पेशल सोडणार आहे. तर त्याचा काय रिझल्ट बसतोय, ऊसाची काय प्रगती होती, ते आपण परत 3 महिन्यांनी व्हिडिओ करणार आहे आपण, आणि त्याच्यानंतर जाणून घेऊ काय परिस्थिती होती. नमस्कार. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.